हॅलो फ्रेंड्स. कांबे हायस्कूल, कांबे तालुका, शेवगाव जिल्हा अहमदनगर. पुन्हा एकदा दिवाळीच्या सुट्टीनंतर आपलं ऑनलाईन लेक्चरमध्ये मनपूर्वक स्वागत. इयत्ता 5वी विषय गणित सेमी आणि आज आपण पाहणार आहोत प्रकरण 8, मल्टिपल्स अँड फॅक्टर्स, अविभाज्य आणि विभाजक. आता या दोन्ही गोष्टी आपल्या भागाकाराशी संबंधित आहेत. तर मी सचिन शिंदे सर आपणा सर्वांचं स्वागत करतो. या ठिकाणी भाजक आणि भाज्य म्हणजे काय हे अगोदर समजून घेऊया आपण. भाजक म्हणजे ज्या संख्येला आपण भागतो ती संख्या, आणि भाज्य म्हणजे ज्या संख्येला आपण भागतो ती संख्या. दोन्हीमधला फरक लक्षात घ्या. जिला भागायचं आहे ते आणि जिला भागायचं आहे ती, जिने भागायचं आहे ती. उदाहरणार्थ 20/5 बरोबर उत्तर आलेलं आहे 4 बाकी 0 उरते. म्हणजेच जेव्हा भाजकानं पूर्ण भाग जातो म्हणजेच बाकी 0 येते, तेव्हा ज्या भाजकाला विभाजक, फॅक्टर्स आणि भाज्याला विभाज्य किंवा मल्टिपल असं म्हणतात. तसेच विभाजकाला अवयव देखील म्हणतात. उदाहरणार्थ या ठिकाणी 8चे विभाजक म्हणजेच 8चे फॅक्टर्स. राईट द फॅक्टर्स ऑफ द 8. आता या ठिकाणी 8चे विभाजक म्हणजेच फॅक्टर्स आपल्याला जर शोधायचे तर 8ला भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या कोणत्या आहेत ते आपल्याला शोधायचे. मग आपला 1ने भाग जातो, त्यानंतर 2ने 2 8, 4ने भाग जातो 4 2 8 आणि 8ने भाग जातो 8 1 8. उदाहरणार्थ या ठिकाणी तुम्हाला आपण भागाकार करून पाहूया. या ठिकाणी 8 ही संख्या आपण घेतलेली आहे. आता 8 या संख्येला 8ने आता आपल्याला भाग द्यायचा आहे. या ठिकाणी 8ने 8ला पूर्ण भाग जातो. तसेच 8चे विभाज्य म्हणजे मल्टिपल्स म्हणजेच 8ने भाग जाणाऱ्या संख्या. मग 8च्या पाढ्यातील सर्व संख्यांना 8ने भाग जातात. उदाहरणार्थ 8 16 24 32 40 एक्सेट्रा इत्यादी. या ठिकाणी आपण 8ने 40ला भाग देऊन पाहूया. 8 पंचे 40 बाकी उरते 0. म्हणजेच या ठिकाणी 40ला 8ने पूर्ण भाग जातो. तर ही 8ने 40 ही संख्या विभाज्य होते. म्हणजे 8च्या पटीतील सर्व संख्या या 8ने विभाज्य म्हणजे मल्टिपल्स असतात. तसेच त्या संख्येला भाग जाणाऱ्या सर्व संख्या म्हणजे त्याचे फॅक्टर्स किंवा अवयव असे त्याला आपण म्हणतो. तर या ठिकाणी अजून अशा संख्यांचे फॅक्टर्स आणि मल्टिपल्स तुम्हाला शोधायचे आहेत. या ठिकाणी प्रॉब्लेम सेट नंबर 32 हा आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि या ठिकाणी आपल्या ग्रुपवरती टाकायचा आहे. प्रॉब्लेम सेट नंबर 33 मध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 आणि 2 हा सुद्धा सोडवायचा आहे. धन्यवाद.